श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ऐकराया अति अपूर्व छळवादिया पूजा सर्व करून दाखवी स्वयमेव पूर्णानुभव या नाव भावे करिता भगवत भजन या परी इंद्र करी विघ्न नारायण चैतन्य घन तेणे विघ्ने संपूर्ण पराभविली मा बाळ्या भोळ्या करिता भक्ती ऐशी विघ्ने जै छळू येती तै कदा नव्हे भगवत प्राप्ती ऐसा विकल्प चित्ती झणी धरिशी। आपल्याला छळणाऱ्यांचाही सत्कार करणे हे पूर्णावस्थेचे मुख्य लक्षण आहे। तू कदाचित यावर म्हणशील की प्रेमाने भगवत भजन करू लागले असता इंद्र पूर्वोक्त प्रकारे विघ्न करतो। नारायण चैतन्य घन असल्यामुळे त्याने त्या सर्व विघ्नांचा पराभव केला। पण इतर सामान्य भोळे भाळे लोक भक्ती करू लागले असता जेव्हा त्यांना अशी विघ्ने छळू लागतात तेव्हा भगवत प्राप्ती होणे केव्हाही शक्य नाही। पण असा विकल्प तू मनात धरू नकोस। ब्रह्मादिका सर्व भूता भ्रुकुटी मात्रे जो नियंता त्या भगवंता ते भजता विघ्ने सर्वथा बाधू न शकती। ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व भूतांचे नुसत्या नेत्रकटाक्षाने नियमन करणारा जो भगवंत त्याचे भजन करू लागले असता विघ्ने काहीही करू शकत नाहीत। ज्याचे नि इंद्रा इंद्रपण तो भावे भजता श्री नारायण भक्तासी विघ्न करी कोण हरिरक्षण निज भक्ता। ज्याच्यामुळे इंद्राला इंद्रत्व प्राप्त होते त्या नारायणाचीच प्रेमाने भक्ती करणारास विघ्ने कोण करणार। हरी स्वभक्तांचा रक्षक आहे। इंद्रमुख कामादिक विघ्ने छळिती सकळ लोक त्यांचाही नारायण चाळक तो भक्तांसी देख स्पर्शो नेदी। इंद्रादिक आणि कामादिक सर्व लोकांना विघ्नांच्या द्वारा छळतात पण नारायण त्यांचाही चालक आहे। तो भक्तांना विघ्नांचा स्पर्श होऊ देत नाही। विघ्नांसी भुलविले जेणे संपूर्ण तो नित्य स्मरता नारायण आपधाके विघ्ने पळती जाण भक्त संरक्षण हरिनामे। त्याने विघ्नांसही पूर्णपणे भुलवले। त्या नारायणाचे नित्य स्मरण करीत असता विघ्ने धाकाने पळून जातात। हरिनामानेच भक्तांचे संरक्षण होते। करावया निज भक्त कैवार देवो धरी नानावतार त्याच्या अवतारांचे चरित्र अतिविचित्र अवधारी। भक्तांचा कैवार घेऊन देव अनेक अवतार घेतो। त्याच्या अवताराचे अतिविचित्र चरित्र तू ऐक। सनकादिक ब्रह्मनंदन तिही पित्यासी केला प्रश्न प्रश्न खंडन मिसे जाण केले ब्रह्मज्ञान हंसावतारे। सनकादिक ब्रह्मकुमारांनी पित्याला प्रश्न केला आणि त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या निमित्ताने हरीने हंसावतार घेऊन आत्मयोग सांगितला। नित्य स्मरता हरीचे नाम महाविघ्ने होती भस्म त्याचे अवतार संभ्रम उत्तमोत्तम अवधारी। ज्या हरीचे नित्य नामस्मरण केले असता महाविघ्नेही जळून भस्म होतात
त्याचे उत्तमोत्तम अवतार कृत्य ऐक. ज्याचे निनामे पळे कृतांतू, ज्याचे निनामे जन्म मरणा घातू, तो अवतारो श्री दत्तू, मूर्तिमंतू परब्रह्म. ज्याचे नाव ऐकताच कृतांत काळही पळू लागतो, ज्याच्या नामस्मरणाने जन्म मरण नाहीसे होते, तो श्रीदत्त अवतार साक्षात परब्रह्मच आहे. नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चिती, ज्यासी स्वप्नी नाही वीर्यच्युती, या लागी कुमार म्हणती, अवतार मूर्ती सनकादिक. जे नैष्ठिक ब्रह्मचारी, ज्यांच्या ब्रह्मचर्याचा भंग स्वप्नातही होत नाही म्हणून ज्यांना कुमार म्हणतात, ते सनकादिकही भगवदावतार रूपच आहेत. आणि आमुचा जो का पिता, ऋषभ नारायण ज्ञाता, तोही अवतार नृपनाथा, जाण तत्वता भगवन मूर्ती. आणि नारायणाला जाणणारा आमचा पिता जो ऋषभ, तोही भगवंताचाच अवतार जाणावा. इही नामी रूपी संपूर्ण, अवतारी अवतरे नारायण, जो जगाचा प्रतिपाळण, स्वांशे श्रीकृष्ण अवतरे. हे राजा, ऋषींच्या रूपाने तो नारायणच अवतीर्ण होतो. जो जगाचा प्रतिपालन करणारा श्रीकृष्ण, तोच नेहमी स्वांशाने अवतार घेतो. तोची स्वये गा श्रीकृष्ण, मधुकैटभ निर्दाळून, नामे जो का मधुसूदन, तोची अवतरून हयग्रीव झाला. तोच स्वतः श्रीकृष्ण हयग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ राक्षसांचा नाश करून मधुसूदन नावाने प्रसिद्ध झाला. तेणे शंख मर्दून पुढती, उद्धरिल्या बुडाल्या श्रुती, आणो निदिधल्या ब्रह्मया हाती, जाण निश्चिती वेद रक्षणा. त्यानेच पुढे शंखासुरादी राक्षसांना मारून आणि बुडालेल्या श्रुतींचा वेदरक्षणासाठी उद्धार करून त्या ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केल्या. तेणेची मत्स्यावतारे, प्रलय कालांबु महाभारे, मनुसगट रक्षिले धरे, निज निर्धारे औषधींसी. त्यानेच मत्स्यावतारामध्ये प्रलयकाळच्या जलाच्या महाभाराने भ्यालेल्या पृथ्वीचे मनु आणि वनस्पती यासह रक्षण केले. तेणेची कमठावतारा, स्वपृष्ठी धरुनी गिरिवरा, मंथोनिया क्षीर सागरा, अमृत सुरवरा अर्पिले. कुर्मावतारात त्यानेच आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण करून क्षीरसागराचे मंथन करून देवांना अमृत अर्पण केले. श्वेतवाराह महामूर्ती, धरेने केली पूर्ण भक्ती, तिसी उद्धरोनी कृपामूर्ती, अभिनव शांती अर्पिली. तेणे आर्तत्राणा तातडी, वैकुंठी हून घालोनी उडी, गजाचे ग्राह बंधन तोडी, उद्धरिले आवडी गजेंद्राते. दीनांच्या रक्षणासाठी गडबडीने वैकुंठातून उडी टाकूनही गजेंद्राला नकराच्या मिठीतून सोडवले आणि त्यानेच आवडीने त्याचा उद्धार केला. मार्कंडेयो एके वेळी, बुडता अकाळ प्रळय जळी, तेणे स्मरता वनमाळी, तारी तत्काळी वटपत्रशायी. एकदा मार्कंडेय ऋषी प्रलयकाळच्या महापुरात बुडत असता त्याने भगवंत वनमाळीचे स्मरण केले. त्याबरोबर वटपत्रावर शयन करणाऱ्या भगवंताने तत्काळ त्याला तारले.
शाळीग्राम पूजिता ऋषीश्वरी, नळवानरू ते अवसरी, देवपूजा टाकी सागरी, चेष्टा वानरी स्वभावे. ऋषीश्वराने शालिग्रामाची पूजा केली असता नळ नावाच्या वानराने आपल्या स्वभावानुरूप ती पूजा समुद्रात फेकून दिली. ते देखोनी ऋषीश्वरी, शिळान बुडोत तुझ्या करी, ऐसा शाप ते अवसरी, क्षोभे करी दिधला. ते पाहून ऋषीश्वराने तुझ्या हातून शिळा बुडणार नाही असा रागाने शाप दिला. तै शाळीग्राम सागरोदरी, तरता देखिले ऋषीश्वरी, काढावया रिघता भीतरी, लहरी करी निर्बुजले. तेव्हा शालिग्राम सागरावर तरंगताना दिसले आणि ऋषीश्वर ते काढावयास समुद्रात शिरले, पण समुद्राच्या लाटात सापडून घाबरले. ते काळी ऋषीश्वरी, आरती स्तविला हरी, तेथ अवतरोनी श्रीहरी, ऋषी ते तारी पूजे सहित. तेव्हा सर्वांच्या दुःखाचे निवारण करणाऱ्या हरीची त्यांनी स्तुती केली. त्याबरोबर श्रीहरी तेथे अवतरला आणि त्याने त्या पूजेसह ऋषींना तारले. वृत्रवधिला वज्रघाते, ते ब्रह्महत्या इंद्राते, तेणे दोषे तो अंधतमाते, जाणपा निश्चिते बुडत होता. तेथ अवतरोनी श्री अनंते, चतुर्धा वाटूनी ते हत्येते, शुद्ध केले इंद्राते, कृपावंते कृपाळुवे. इंद्राने वृत्रासुराला वज्राघाताने मारले, त्यामुळे त्याला ब्रह्महत्या लागली. त्या दोषाने तो अंधतम नामक नरकात निश्चयाने बुडत होता. इतक्यात श्री अनंत तेथे अवतरला आणि त्याची ब्रह्महत्या स्त्रिया, नद्यांचे नूतन जल, अग्नी आणि गोमुख अशा 4 ठिकाणी वाटून घेऊन कृपाळू देवाने इंद्राला शुद्ध केले. झिणोनिया अमरपुरे, हिरोनी देवांची अंतौरे, ती कोंडोनिया समग्रे, मुरे महा असुरे एकंदर केले. तो मुरमर्दन श्रीहरी, या लागी नावे मुरारी, देवस्त्रिया काढोनी बाहेरी, देवांच्या करी अर्पिता झाला. देवांची नगरे जिंकून त्यांची अंतःपुरे हिरावून घेऊन त्यातील सर्व स्त्रियांना मूर दैत्याने कोंडून आपल्या स्वाधीन ठेवले. पण श्रीहरीने त्याला मारले, म्हणूनच त्याला मुरारी हे नाव प्राप्त झाले. त्या मुरारीने मूर दैत्याला मारून देवस्त्रियांना त्याच्या बंदीतून सोडवून देवांच्या स्वाधीन केले. जो असुरा माझी चूडामणी, जो द्वेषिया माझी अग्रगणी, तो हरिनाम ऐकता कानी, अतिक्षोभे मनी प्रज्वलो लागे. जो पूर्ण क्रोधाचा उदधी, जो अविवेकाचा महानिधी, जो हरी स्मरे त्या पुत्रा ते बाधी, गर्वमदी उन्मत्त. तो हिरण्यकशिपू नखधारी, स्वये निवटी नरकेसरी, जो निज भक्तांचा कैवारी, अभयकारी साधूंचा. जो असुरांचा शिरोमणी, द्वेष्ट्यांचा अग्रणी, कानाने हरीचे नाव ऐकताच मनात अतिक्षुब्ध होऊन ज्याच्या अंगाचा भडका उडत असे, जो क्रोधाचा पूर्ण सागर, अविवेकाचा महानिधी, हरीचे स्मरण करणाऱ्या आपल्या पुत्रालाही ज्याने अतिशय छळले, तो अभिमान मदाने उन्मत्त झालेला हिरण्यकशिपू. त्याला स्वतः नृसिंह रूप धरून आपल्या नखाच्या धारांनी मारले.
साधूंना अभय देणाऱ्या आणि आपल्या भक्तांचा कैवार घेणाऱ्या हरीने ही आणि अशीच आणखीही अनेक अवतार कार्ये केली. समुद्रमंथनाच्या शेवटी क्षीरसागराचे तटी सुरा असुरा कळी मोठी अमृतासाठी मांडली. समुद्र मंथनाच्या शेवटी क्षीरसागराच्या तीरावर देव आणि असुर यामध्ये अमृतासाठी मोठा कलह माजला. तेव्हा अमृत विटे जे देखोनी तो अवतारू घेतला मोहिनी तेणे असुरा सुरापानी अमृतदानी देवांसी. तेव्हा ज्या रूपाला पाहून अमृतही फिके पडते ते मोहिनीचे रूप भगवंताने घेतले आणि त्या मोहिनीच्या अवताराने असुरांना सुरापान आणि देवांना अमृत दिले. तेथ चोरुनी घेता अमृत ग्रासा निवटिला राहूचा घसा त्याच्या कबंधावरी म्हाळसा वासने वासा स्वये केला. त्यावेळी राहू चोरून अमृताचा घोट घेत असताना त्याचा शिरच्छेद केला आणि त्याच्या धडावर स्वतः म्हाळसेच्या रूपाने निवास केला. सुरसाह्य नारायणू द्वारके कुश निर्वाळुनु कालवणासुर मर्दुनु अवतरे आपणू कुमार रूपे. देवांचा सहाय्य करता नारायण द्वारकेमध्ये कुशाचे निर्दालन करून लवणासुराला मारून आपण स्वतः कुमार रूपाने अवतीर्ण झाला. ऐसा मन्वंतरा मन्वंतरी निज भक्त काज कैवारी सुरकार्यार्थ श्रीहरी नाना अवतारी अवतरे स्वये. याप्रमाणे प्रत्येक मन्वंतरात आपल्या भक्तांचा कैवारी श्रीहरी देवांच्या कार्यासाठी स्वतः नाना प्रकारचे अवतार घेतो. तो सुरमाह्य जगज्जीवन स्वये कुब्ज झाला वामन अंगे याचक होऊन देवांचा अपमान उतरला जेणे. तो देवांचा सहाय्य करता जगज्जीवन स्वतः वामन बटूचे रूप घेऊन याचक झाला आणि त्याने देवांचा अपमान भरून काढला. दाने दाटुगा बळी त्यासी देवांचे नभे कळी मग त्रिविक्रम रूपे आकळी याच्छा छळे बळी छळीला जेणे. बळी दानाच्या योगाने समर्थ होता. त्याच्याबरोबर देवांना युद्ध करवेना तेव्हा त्रिविक्रम रूपाने त्याने त्रिभुवन व्यापले आणि याचनेच्या निमित्ताने बळीला ठकवले. तरी भाव बळे बळी प्रबळू तेणे देवो केला द्वारपाळू विष्णू सत्व पाहे छळछळू शेखी दासांचा दयाळू दास्य करी स्वये. पण बळीची भावना प्रबल होती. त्या सामर्थ्याने त्याने श्रीहरीला द्वारपाल केले. याप्रमाणे विष्णू आपल्या भक्तांना छळून छळून त्यांचे सत्व पाहतो आणि शेवटी त्या भक्तांचाच दास होऊन स्वतः त्यांचे दास्य करू लागतो. या परी बळीचा छळ करुनी घेतले दिग्मंडल तेणे अमरगण सकळ अर्पूनी तत्काळ सुखी केले. या प्रकारे बळीचा छळ करून नारायणाने त्याच्यापासून सर्व त्रैलोक्य हिरावून घेतले आणि ते देवांना अर्पण करून त्यांना सुखी केले. तो देवाधिदेवोत्तमू स्वये झाला परशुरामू तेणे क्षत्रियांचा पराक्रमू केला निर्धर्मू निज प्रतापे. तो पुरुषोत्तम देवाधिदेव स्वतः परशुराम झाला आणि त्याने आपल्या प्रतापाने सर्व क्षत्रियांचा पराक्रम फुकट घालवला. तो गो ब्राह्मण कैवारी सहस्रार्जुना ते संहारी सहस्र भुजांची कांडोरी करी
केली बोहरी दानव कुळा. त्या गोब्राह्मणांच्या कैवारी नारायणाने सहस्रार्जुनाच्या हजारो भुजांचे तुकडे तुकडे करून त्याचा संहार केला, दानव कुळाचा नाश केला. जमदग्नीचा कोपाग्नी परशुराम तेजे प्रज्वळुनी, हय हय कुळ जाळुनी आहाळली अवनी क्षत्रियांची. तेणे 3 सप्तके वीररसू, देऊनी क्षत्रिय मद बहुवसू. त्या रोगाचा केला नाशू, धरेचे ईशू धरामर केले. जमदग्नीचा कोपाग्नी परशुरामाच्या तेजाने प्रज्वलित झाला आणि त्या अग्नीने हयहय कुळाला जाळून पृथ्वीवरील क्षत्रिय कुले 21 वेळा पोळून टाकली. आपल्या वीररसाने क्षत्रियांच्या फार दिवसांच्या मदरूपी रोगाचा नाश केला आणि ब्राह्मणांना पृथ्वीचे स्वामित्व दिले. जो अवतारांचे मूळ पीठ, जो वीरवृत्ती अति उद्भट, तो अवतारा माझी श्रेष्ठ, अतिवरिष्ठ श्रीराम. श्रीराम सर्व अवतारांचा आदिपुरुष, पराक्रमी, वीर आणि सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ. पापे पळती राम नामे, नामांकित वंदिजे यमे. गणिकेची कर्मा कर्मे, श्रीराम नामे निर्दळिली. राम नामाने पापे पळून जातात. राम नाम घेणारास यमही वंदन करतो. श्रीराम नामाने गणिकेच्याही पापाचा नाश केला. नामे कळिकाळासी धाक, यमदूतान मिळे भीक. राम नाम गजरे देख, पळे निशेख जन्म मरण. राम नामाचा कळिकाळाला धाक वाटतो. यमदूतांना कोणी भीक घालत नाही. राम नामाचा गजर जन्म मरणालाही निशेष नाहीसे करतो. जो देवांचे बंद सोडी, नवग्रहांची बेडी तोडी. जेणे राम राज्याची रोकडी, उभविली गुढी तिन्ही लोकी. जो देवांचा बंदिवास सोडवतो, नवग्रहांची बेडी तोडतो, त्याने राम राज्याची कीर्ती तिन्ही लोकी पसरली आहे. ज्याचे निशिळा तरती सागरी, असुर मारिले वानरी. जेणे सुवर्णाची नगरी, वोपिली पुरी शरणागतासी. जो प्रतापाचा मरिगळा, जेणे सेतू बांधिला अवलीळा. चरणी उद्धरिली शिळा, जो निज जिव्हाळा निज भक्ता. तो अवतार मूर्तिमंत, राया अद्यापि असे वर्तत. हा संवाद त्रेतायुगात, द्रुमिल सांगत विदेहासी. ज्या रामनामाच्या सामर्थ्यानेच समुद्रात शिळा तरतात आणि वानर असुरांना मारू शकतात, ज्याने सोन्याची लंकानगरी शरणागत बिभीषणाला नजर केली, जो प्रतापाची जणू काय मूर्तीच, ज्याने लीलेने सेतू बांधविला, शिला होऊन पडलेल्या अहल्येचा नुसत्या चरणस्पर्शाने उद्धार केला, जो आपल्या भक्तांना जीव की प्राण वाटतो, तो साक्षात अवतारी राम हे राजा अद्यापि या पृथ्वीवर वसत आहे. त्रेतायुगात ही कथा द्रुमिलाने विदेह राजाला सांगितली. या लागी श्रीराम राम, नित्य जपे जो हे नाम. तो पुरुषांमाजी पुरुषोत्तम, कर्मा कर्म अतीत तो. यासाठी जो कोणी श्रीराम श्री जयराम हे नाम नित्य जपतो, तो मनुष्यातील श्रेष्ठ पुरुष कर्म आणि अकर्म यांना उल्लंघून जातो. ते राम नाम अवचटे, भीतरी रिघे कर्णपुटे. तै कळीमळांची मळकटे, नामोद्धाटे नासती.
असे हे रामनाम कोणत्याही निमित्ताने जरी कानावर पडले तरी कळीमळाचे दोष नामोच्चाराच्या सामर्थ्यानेच नाश पावतात. ऐशी राम नामाची ख्याती, जगदुद्धारे केली कीर्ती. धन्य धन्य जे परिसती, धन्य जे गाती रामचरित. अशी रामनामाची ख्याती आहे. त्याने जगदुद्धाराने आपली कीर्ती पसरली. जे रामचरित्र ऐकतात आणि गातात ते धन्य होत. आता भावी अवतार वार्ता, तुझ मी सांगेन नृपनाथा. श्रीकृष्णावतार कथा, परमाद्भुता विचित्र. हे राजा, आता मी तुला भावी अवतारांचा वृत्तांत सांगतो. श्रीकृष्णावताराची कथा अत्यंत विचित्र आणि अद्भुत आहे. जो परेहून परात्परू, जो का अजन्मा अक्षरू. जो श्रुतिशास्त्र अगोचरू, तो पूर्णावतारू श्रीकृष्ण. जो परावाणीहून अगदी पलीकडे आहे. जो अज, अक्षर आणि वेदशास्त्रांचा अविषय, तो हा श्रीकृष्ण पूर्णावतारच होय. जेथे नाम मात्र रिघोन लाहे, जेथे रूपाची न लभे सोये. ज्या ब्रह्मत्व अंगी न साहे, तो अवतार पाहे श्रीकृष्ण. जेथे रामाचा प्रवेश होत नाही, रूपाला अवकाश मिळत नाही, ज्याच्या स्वरूपी ब्रह्मत्वही संभवत नाही, तो हा श्रीकृष्ण अवतार होय. जो वर्णाश्रमांसी नातळे, ज्यासी ईश्वरत्वही वोविळे. जो अज अव्यय स्वानंद मेळे, तो अवतारू स्वलीले श्रीकृष्ण नाथू. जो वर्णाश्रमांच्या मर्यादेत सापडत नाही, ज्याला ईश्वरत्वाचाही स्पर्श सहन होत नाही, जो अज, अव्यय आणि स्वरूपाने स्वानंद, तोच हा स्वलीलेने श्रीकृष्णनाथ अवतार होय. ऐसा गुण धर्म कर्माती तू, तो अवतारू श्रीकृष्णनाथू. प्रगटला यदुवंशा आंतू, स्वये जगन्नाथू स्वइच्छे. याप्रमाणे हा श्रीकृष्णाचा अवतार गुण धर्म आणि कर्म यांनी रहित आहे. स्वतः जगन्नाथ स्वेच्छेने यदुवंशात प्रकट झाला. जैसे खळाळ कल्लोळ चंचळ, भासे परी ते केवळ जळ. काळी भरडी पांढरी चोळ, परी ते केवळ वसुधाची. जे गोडी नाबदरासी, तेची वेगळी रवे यासी. तैसा अवतार यदुवंशी, पूर्णाशेसी श्रीकृष्ण. जैसा दीपू लाविता तक्षणी, सवेची प्रगटे तेजाची खाणी. तैसा उपजताची बाळपणी, अभिनव करणी स्वये केली. जे ब्रह्मादिक देवा नव्हे, ते बाळ लीला स्वभावे. करुणी दाविले आघवे, देवाधिदेवे श्रीकृष्णे. वणवा गिळिला मुखे, पर्वत उचलिला नखे. पूतनेचे स्तन विखे, प्याला निज मुखे जीवा सगट. जेणे वत्स हरण मिसे, षष्ट्या सही लाविले पिसे. जो वत्स वत्स पवेशे, झाला सावकाशे एकाकी एक. अघचिरिला ज्या भाडा, काळियाच्या कुटिल्या फडा. यमलोकी घेऊनी झाडा, आणिला रोकडा गुरुपुत्र जेणे. ज्याप्रमाणे पाण्याचे तरंग अतिशय चंचल भासतात, पण ते सर्व पाणीच असते. माती काळी, लाल, पांढरी इत्यादी अनेक रंगांची असते, पण ती केवळ पृथ्वीच.
साखरेच्या खड्याला जी गोडी असते तीच त्याच्या कणाला. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण हा यदुवंशातील पूर्णावतार होय. दीप लावताच त्याचे तेज जसे चहूकडे फाकते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने उपसताच बालपणी विचित्र करणी केली. जे ब्रह्मादिक देवही करू शकले नाहीत ते सर्व या देवाधिदेवाने बाललीलेने अनायासाने करून दाखवले. मुखाने वणवा गिळला, नखाने पर्वत उचलला आणि पूतनेचे प्राण विषासह प्राशन केले. गोवत्सांचा अपहार करणे या निमित्ताने त्याने ब्रह्मदेवालाही वेड लावले. स्वतः एक आणि अद्वितीय असतानाही गायींची सर्व वासरे आणि गोप या सर्वांचा वेश घेतला. अघासुराचा जाभाडा चिरला, काळियाची फडा कुटली, यमलोकीचा झाडा घेऊन गुरुपुत्राला जसाच्या तसाच परत आणला. जे प्रजा पीडुनी कर घेती, जया नावडे धर्मनीती, ऐसे राजे भारभूत क्षिती, नेणो किती निर्दाळिले. प्रजेला पीडून कर घेणारे, धर्म आणि नीती यांचा द्रोह करणारे असे पृथ्वीला भारभूत राजे त्याने किती मारले याची गणनाच नाही. एका सैन्ये एका स्वांगे, एका वधवी आन प्रयोगे, एका गोत्र कलह प्रसंगे, अग्रपूजा योगे एकांसी. कित्येकांना सैन्याच्या हातून, कित्येकांना स्वतः आपल्या हाताने, दुसऱ्या कित्येकांना आणखी काही उपाय योजून कौरव आणि इतर क्षत्रिय यांना भूमीसाठी कलह उत्पन्न करून आणि शिशुपालाला अग्रपूजेच्या निमित्ताने त्याने मारविले. अधर्माला वील सीक, धर्माते वाढवील बिक, हे अवतार कौतुक, राया तू आवश्यक देखशील पुढा. श्रीकृष्णाने अधर्माला शिक्षा करून धर्माचे तेज वाढवले. हे राजा, त्याचे हे अवतार कौतुक तू पुढे अवश्य पाहशील. जय जय लोटेल अहोरात्र, तै तै करील नवे चरित्र, तया कृष्ण सुखासी पात्र, भक्त पवित्र होतील. जशी जशी अहोरात्र लोटेल तसे तसे तो नवे नवे चरित्र दाखवील. केवळ पवित्र भक्तच त्या कृष्ण सुखाला पात्र होतील. साधूंसी स्वानंद सोहळा, नित्य नवा होईल आगळा, ते श्रीकृष्णाची लीला, देखसी डोळा नृपनाथा. श्रीकृष्णाची ती लीला म्हणजे साधूंचा अवर्णनीय आणि नित्य नवा असा स्वानंद सोहळाच होय. तू तो आपल्या डोळ्याने पाहशील. तोची बौद्ध रूपे जाण, पुढा धरील दृढ मौन, तेव्हा कर्मा कर्म विवंचन, सर्वथा जाण कळेना. हे भूपते, तोच भगवंत पुढे बौद्ध रूपाने दृढ मौन धरील, तेव्हा कर्म आणि अकर्म यांचे विवेचन कोणालाही कळेनासे होईल. तो तटस्थपणे सदा प्रवर्तवील महावादा, तेणे वाद मिसे सदा, वाढवील मदा महामोहाते. तेव्हा तो तटस्थ राहून सर्वदा महावादाला प्रवृत्त करील आणि त्या वादाच्या मिशाने तो सर्वदा मद आणि महामोह यांना वाढवील. मोह उपजवील दुर्घट, एक कर्मी करील कर्मठ, एक होतील कर्म भ्रष्ट, न कळे चोखट निजात्महित. तो दुर्घट मोह उत्पन्न करील, दांभिकांकडून कर्म करवील, कित्येक तर कर्म भ्रष्टच होतील. आत्महित कोणते हे चांगल्या प्रकारे कोणालाच कळणार नाही. कैसे माजवील मत, वेद मिथ्या मानित, वेद विहितांना तळत, तो जाण निश्चित महामोह. वेदांना अप्रमाण मानून वेदविधींना उल्लंघून केवळ महामोहात्मक मत तो जगात माजवील. मोहे केला सर्वांसी छळ,
एका ज्ञानाभिमान प्रबळ, ते कर्म निंदिती सकळ, त्यागिती केवळ जाड्य म्हणोनी. मोह सर्वांचा छळ करील, कित्येकांना ज्ञानाचा प्रबळ अभिमान होईल. सर्व लोक कर्माची निंदा करून ते केवळ जाड्य आहे असे समजून त्याचा त्याग करतील. ऐशिये वर्तता मोह स्थिती, पूर्ण कळीची होय प्रवृत्ती. तेव्हा नीच ते राजे होती, प्रजा नागविती चोर प्राय. मोहाची स्थिती इतक्या पूर्णावस्थेस आली असता कलियुगाची प्रवृत्ती होईल. त्यानंतर नीच लोक राजे होतील आणि चोरांप्रमाणे प्रजेला नागवतील. शूद्राहूनी अतिकनिष्ठ, राजे होती परमश्रेष्ठ. वर्णावर्ण करीती भ्रष्ट, अतिपापिष्ठ अधर्मी. शूद्राहूनही अतिनिकृष्ट असलेले लोक अतिश्रेष्ठ राजे होऊन ते वर्ण, आश्रम आणि इतर जाती यांना भ्रष्ट करतील. कलियुगात असे अति अधर्मी आणि मोठे पापी राजे होतील. अपराधे वीण वितंड, भले त्यांसी करिता दंड. मार्गस्थांचा करीती कोंड, करीती उदंड सर्वापहरण. अपराधा वाचूनच वाटेल त्याला मनसोक्त दंड करतील. सन्मार्ग स्थानचा कोंडमारा करतील. लोकांच्या सर्वस्वाचा भयंकर अपहार करतील. अबळांचे निज बळ राजा, तो राजाची स्वये नागवी प्रजा. ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजा, ते गरुड ध्वजान साहवे. वस्तुतः राजा हे दुर्बळाचे बळ आहे, पण कलियुगात स्वतः तो राजाच प्रजेला नागविल. राजांमध्ये पुढे असा अधर्म उद्भवेल आणि गरुड ध्वजाला तो सहन होणार नाही. जेव्हा स्वधर्माचे जिणे, अधर्मे निलाग गांजणे. या लागी श्री नारायणे, अवतार धरणे कल्की नामा. अधार्मिक लोक स्वधर्मनिष्ठांना अशा रीतीने छळू लागले असता श्री नारायण कल्की अवतार धारण करील. तो शस्त्रधारा प्रबळ, नष्ट राजे निर्दाळील सकळ. महामोहाचे मूळ, स्वये समूळ उच्छेदील. आपल्या प्रबल शस्त्रधारेने अशा दुष्ट राजांचा संहार करून महामोहाला समूळ उपटून टाकेल. तेव्हा धर्माची पहाट फुटे, सत्यासी सत्व चौपटे. तेव्हा वेदोक्त विधान प्रगटे, स्वधर्म राहटे राहटती सर्व. त्यावेळी धर्माची पहाट होईल, सत्याचा चौपट उत्कर्ष होईल, वेदोक्त विधान प्रकट होईल आणि सर्व लोक स्वधर्माने वागू लागतील. जयाची गा अनंत नामे, अनंत अवतार अनंत जन्मे. अनंत चरित्रे अनंत कर्मे, अनंतोत्तमे हरिकीर्ती. अगाध भगवंताचा महिमा, त्याच्या पार नाही जन्म कर्मा. त्याचा अनुष्टुप हा महिमा, तुझ म्या नरोत्तमा निरूपिला येथे. हे राजा, ज्या भगवंताची नामे, अवतार, जन्म, चरित्रे आणि कर्मे ही सर्व अनंत आहेत आणि ज्या हरीची सर्वोत्तम कीर्ती ही अनंत आहे, त्या अनंताचा महिमा काय वर्णावा. त्याच्या जन्मकर्मांना सीमा नाही. तथापि हे राजा, मी तुला त्याचा महिमा थोडक्यात सांगितला आहे. ऐशी अवतार चरित्र नामे, परिसता विचित्र कर्मे. राजा अत्यंत सप्रेमे, मनोधर्मे निवाला. भगवंताचे हे अवतार, विचित्र कर्मे आणि चरित्र नामे ऐकून राजाच्या अंतःकरणाला प्रेमाचा पाझर फुटला. त्याचे सर्व मनोधर्म शांत झाले. जे जे अवतारी देवो सगुण, जाहला परी निर्गुणाचे गुण. प्रकट करीतची आपण,
कर्माचरण स्वये धावी. ज्या ज्या अवतारामध्ये देव सगुण झाला त्या त्या अवतारात तो आपल्या निर्गुणाचे गुण प्रकट करीतच स्वतः कर्माचरण करून दाखवता झाला. धन्य धन्य ते हरिगण जे वर्णिती भगवद गुण, ज्यांचे निवचने संपूर्ण निवे अंतःकरण श्रोत्यांचे. जे भगवत गुणांचे वर्णन करतात आणि ज्यांच्या वचनाने श्रोत्यांचे अंतःकरण शांत होते ते हरिभक्त धन्य धन्य होत. श्रोत्यांचे अवधान निवे तेथ वक्ता स्वानंद सुख पावे. ग्रंथ ओसंडे स्वभावे साहित्य गौरवे रसाळ. श्रोत्यांची वृत्ती शांत झाली की वक्त्याला परमसंतोष होतो आणि श्रोता आणि वक्ता या दोघांचीही वृत्ती तन्मय झाली असता ग्रंथ सर्व साहित्य गुणांनी युक्त असा होऊन स्वभावताच सरस ओघाने वाहू लागतो. जेवी चंद्र करे साचा मुखबंध सुटे चकोरांचा, तेवी एका जनार्दनाचा संत कृपा वाचा फुटली त्यासी. चंद्र किरणांनी चकोराची तोंडे जशी उघडतात त्याप्रमाणे श्री जनार्दन स्वामी आणि इतर संत यांच्या कृपेने या एकनाथाला वाचा फुटली आहे. जेवी सूर्य किरण स्पर्शे कमळकळी स्वये विकासे, तेवी संत कृपा सौरसे ग्रंथू विकासे अर्थावबोधे. सूर्य किरणांचा स्पर्श होताच जसा कमळाचा कळा आपोआप फुलतो त्याप्रमाणे संतांच्या कृपाप्रसादाने हा ग्रंथ अर्थज्ञानाने आपोआप विकास पावत आहे. त्यांच्याच कृपेने खरोखर श्रीमद भागवताचा हा अर्थ आपोआप बाहेर पडत आहे. तेची कृपेने तत्वता अर्थिले श्री भागवता, आता पंचमाध्यायी कथा सावध श्रोता अवधारिजे. आता 5व्या अध्यायातील कथा श्रोत्यांनी सावधान मनाने ऐकावी. राजा प्रश्न करील गोड, जो परिसता पुरेल कोड, साधकांची उपशमेल चाड, होय निवाड धर्मा धर्माचा. राजा पुढे गोड प्रश्न करील, तो ऐकून श्रोत्यांचे कोड पुरतील, साधकांची साधनेच्छा पूर्ण होईल आणि धर्माचा निवाडा होईल. जेथ भजना भजन हातवटी, प्रश्नोत्तरे कथा गोमटी, अतिशये रसाळ गोठी, जेणे सुटे गाठी अधर्माची. त्यात भजनाला भजनाची हातवटी साधेल. प्रश्नोत्तर रूपानेच ती कथा फार सुंदर होणार आहे. त्यातील गोष्टीही अतिशय रसाळ आहेत. त्या ऐकून अधर्माची गाठ आपोआप सुटेल. ते उत्तमोत्तम निरूपण भरीत संतांचे श्रवण, जनार्दन कृपा पूर्ण एका जनार्दन सांगेल. ते उत्तमोत्तम निरूपण संतांच्या श्रवणांना भरून काढील. श्री जनार्दनाच्या कृपेने हा एका जनार्दन ते पूर्णपणे सांगेल. अंगी वारियाचे न संचरणे, घुमारा घुमो लागे तेणे, तेवी एका जनार्दने कविता करणे निजांगे. अंगात जसा पिशाचाचा संचार व्हावा आणि मग त्याने घुमावयाला लागावे त्याप्रमाणे एका जनार्दनाने स्वतःच हे कवित्व करणे आहे. इति श्री एकनाथी भागवत अध्याय 4 समाप्त. श्रीराम 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 श्रीराम
श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.